तर का म्हणता वरता सांगितलं बुट्टो तर बुट्टो आतापर्यंत तुम्ही पहिला पाठ पाहिला असेल का झालं तर? आपण मावशीच्या घरी आलो होतो तर आपण पहिले पाणी पिऊन घेतलं कंटाळा. अरे बापरे मावशी आले वाटते लग्नावरून. मावशी म्हणे निघायचा पहिले तुला फोन केला असतं तर मी थांबली असते म्हणे गेलीच नसती म्हणे. मी ना म्हटलं मी होतो झोपून ना मला अचानक मध्ये भयानक मम्मीनं सांगितलं तर मला यास लागलं. म्हटलं मावशी म्हणे चाय बनवू का म्हणे. म्हटलं अरे नाही नको कशाला. अरे अरे आखरी बनवतोस म्हणे तर मी म्हटलं ठीक आहे बनव म्हटलं. तेवढ्यात आपल्या घरच्या सगळ्यात मोठ्या सदस्यानं आपल्याला दिलं तर चक्री. मग चक्री वगैरे पाहताना मी म्हणत होतो आधीच्या काळात मी बम पतंगी काढल्या म्हटलं आता उडवत नाही म्हणून सांग म्हटलं नाही तर नाता बी जमते म्हटलं आपल्याला. तेवढं म्हटलं का ना म्हटलं तेवढ्यात त्यानं आपल्याला डायरेक्ट पतंग उडवायलाच लावली बाबा. आणि हे सिस्टीम तर काही वाटली बाबा आपल्याला. उन्हीत चष्मा लावून पतंग उडवणे. मला एक चष्मा दिला ना मा सोबतीला एक चष्मा दिला ना बापा पप्पा खूप लागलो बा मी पतंग उडवाले. मी पतंग उडत होतो ना आपल्या सोबती आपल्याला देत होता ढील. काही वेळानंतर मा सोबती म्हणे आपण पतंग उडवत राहतो आपल्याला रात्र होईल म्हणे म्हणून चाल म्हणे आताच घराकडे. मग एकदम खतरनाक रस्ते आम्ही झोको पार केले. घरी आल्याबरोबर त्यांना अजून आणलं बाबा मिट्टू. मी ना म्हटलं अजून थांबलो तर म्हटलं काही ना काही प्राणी आणातच राहील म्हटलं आपल्याला आताच निघा लागते म्हटलं घराकडे. मावशीने आणला तो चाय बनवून मग चाय वगैरे घेतला पिऊन. माया सोबती प्रकाशले म्हणलं तू समोर चाल मी मागून येतो. तेवढ्यात मावशी आमच्या पहिले जाऊन पोचली ना म्हणे आता कधी थांबशील म्हणे. मी ना म्हटलं आता क्रिसमस लिहिन तेव्हाच करीन म्हटलं मुक्काम आता निघतो म्हटलं. तशीच आपल्या BMW लावली चाबी निघालो आम्ही दोघे जण. जाता मावशीले नाही म्हटलं तरी खिशात जबरदस्तीचं टाकले बा पैसे. मग म्हटलं जाऊ दे आता टाकलेस तर घेऊन घेतले. मग त्याच्यानंतर आपण आलो झोको आपल्या बेकरीमध्ये. आणि बाबा पप्पा इथे 101 मिठाई होती बा. मले कोणतरी म्हणे काजू कतली घेऊन जाशील म्हणे घरी. मग भाऊले म्हटलं काजू कतलीच दे म्हटलं पॅक करून. कशाबद्दल नेता ते तुम्हाला नंतर सांगतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा.